जय श्री मित्रांनो, आता आपण सेट पाहिला. हा सेट जिम मध्ये बरीच मंडळी हे चुकीच्या पद्धतीने करतात. तर चुकीची पद्धत काय आहे मग? ज्यावेळेस आपण हा पेकडेक मशीन मारत असतो, ह्या मशीनला पेकडेक मशीन किंवा चेस्ट फ्राय असे म्हणतात. आता ही जी मुवमेंट आपली आहे, आता आपण बघितलं की बरीच मंडळी काय करतात की ह्या लाईन मध्ये, ही आपली शोल्डर लाईन आहे, तर शोल्डर लाईनच्या बाहेर जाऊन ह्या पेकडेक मशीनचा युज करत असतात. ते पूर्णपणे चुकीचं आहे. मग प्रॉपर पद्धत त्याची कशी असणार आहे? तर हा आपला शोल्डर आहे आणि मशीन आहे. तर पहिल्यांदा मशीन आपण सेट करून घ्यायची आहे. ती कशा प्रकारे? तर ही मशीन मी ऑलरेडी सेट केली होती. तर पहिला प्रथम आपण हा सीटची अरेंजमेंट करायची आहे. याच्यानंतर हे जे आहे हे आपल्या शोल्डरच्या लाईनला आपल्याला फिक्स करायचं आहे. हे झाल्यानंतर आपण या ठिकाणी ते गेलं बस एवढंच. म्हणजे हा निगेटिव्ह कंट्रोल जो आहे, हा निगेटिव्ह कंट्रोल करून आपण या ठिकाणी पुढे पुश करायचं. हे अशा प्रकारे. हे झालं पेकडेक मशीनचं. आता अशाच प्रकारे आपण जेव्हा लॅटरल डाऊन करत असतो, तर लॅटरल डाऊनचा पण मोमेंट जो आहे, हा मोमेंट आपण जेव्हा खाली मशीन घेत असतो त्यावेळेस तो निगेटिव्ह फॉर्म मध्ये असतो. तर निगेटिव्ह आपल्याला कंट्रोल करता आला पाहिजे. अशाच प्रकारे आपण जेव्हा बेंच प्रेस करत असतो, बेंच प्रेस करताना सुद्धा ही मोमेंट आपली आहे, तर ह्या मोमेंटला सुद्धा आपण जो बार खाली घेतो चेस्टच्या लेवलला, ही निगेटिव्ह मोमेंट आहे, ती आपली कंट्रोल निगेटिव्ह मध्ये असतो. तो देखील आपल्याला व्यवस्थितपणे कंट्रोल झाला पाहिजे. जर आपण हे सगळ्या गोष्टी शिकलो, म्हणजे निगेटिव्ह कंट्रोल करायला शिकलो, तर आपली बॉडीचा शेप जो आहे आणि इंटेन्सिटी जी आहे ती नक्कीच चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि आपल्याला कुठेही या तिन्ही एक्झरसाइज मध्ये शोल्डरची इंजुरी होऊ शकत नाही. तर जास्त प्रमाणामध्ये आपण हा शोल्डर जो आहे त्या ठिकाणी जर आउट म्हणजे लाईनच्या बाहेर घ्यायचा प्रयत्न केला, त्या ठिकाणी शोल्डर जास्त पण इन्व्हॉल्व होतो आणि शोल्डरची इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळे काय करणार आपण? तर हे मशीन जे आहे हे इथपर्यंत घेतल्यानंतर हे शोल्डर लाईनलाच म्हणजे निगेटिव्ह कंट्रोल करून आपण पुढे पुन्हा पुश करणार आहोत. हे अशा प्रकारे. ही माहिती आपल्याला आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा. अशा नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय.